हिवाळ्याची चाहूल लागताच नवी मुंबई आणि उरणमधले खाडी किनारे परदेशी पक्ष्यांनी भरून गेले। बगळ्याप्रमाणे उंच पण गुलाबी रंगाची मान असलेला फ्लेमिंगो सकाळच्या वेळी जणू गुलाबी रंगाचे चादर पसरवत असल्याचा भास या ठिकाणी निर्माण होतो। फ्लेमिंगो सोबतच भारतातील सर्वात उंच आणि थोडा राखाडी रंगाचा असा ग्रे हेरोन सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतोय। तसंच बदकासारखे दिसणारे लडाखहून आलेले वुड सेंट पाइपर, रुडीशेल डक, लांब चोच आणि पांढरा आणि काळा रंग असलेले शेकाट्या असे थोडे थोडके नव्हे तर एकूण 260 जातींचे त्यांनी दिली आहे। इथल्या खारफुटीवर हे पक्षी आपलं भक्ष्य शोधतात। या परदेशी पाहुण्यांना पाहण्यासाठी पक्षीप्रेमी मोठी गर्दी करत आहेत। आम्ही इथे गेली 15 वर्ष तरी बर्डिंग करतोय। 15 वर्षांमध्ये खूप जास्त हॅबिटॅट डिस्ट्रॉय झालेलं आहे। आता इथे पण तुम्ही बघितलं वॉल टाकलेली आहे ते सगळीकडे SEZ येणार आहे। त्या पक्षी तर राहणार नाहीत। रस्त्यामध्ये तुम्ही ट्रॅव्हल करताना बघितलं असेल दुतर्फा कन्स्ट्रक्शन चालू झालेलं आहे। आधी जिथे पॅचेस होते खूप रेअर पक्षी दिसायचे ते आता हॅबिटॅटच गेलेलं आहे। त्यामुळे हॅबिटॅट वाचवणं जास्त गरजेचं झालं आहे। मग एक स्पीशीज वाचवत बसण्यापेक्षा अख्खा हॅबिटॅट वाचवलं तर सगळ्याच स्पीशीज वाचणार आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।